A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते संपन्न। मराठवाडा मुक्तीसंग्रामसाठी अनेक हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे योगदान अमूल्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी केले। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त येथील अण्णासाहेब टाकळगवाणकर बाल उद्यानातील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी झिरवाळ हे बोलत होते। यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय श्रीमती मालतीबाई पैठणकर, आमदार तानाजीराव मुटकुळे, माजी आमदार गजाननराव घुगे, रामराव वडकुते, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश, राज्य राखीव पोलीस दलाच्या महानिर्देशक पौर्णिमा गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पालकमंत्री झिरवाळ म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही देशातील काश्मीर, जुनागड आणि हैदराबादही संस्थाने विलीन झाली नव्हती। हैदराबाद संस्थानातून मराठवाडा मुक्ती करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्तीसंग्रामाचा लढा सुरू झाला होता। मराठवाड्याच्या गावागावातून हा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला। भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा हा लढा होता। सतत 13 महिन्यांच्या आंदोलनात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली। त्यातून आजचा हा दिवस 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाल्याने पाहता आला असे पालकमंत्री झिरवाळ यांनी यावेळी सांगितले। यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना शोकधून वाजवून हवेत बंदुकीच्या 3 फैरी झाडून मानवंदना दिली। झिरवाळ यांनी स्वातंत्र्य सैनिकाचे कुटुंबीय मालतीबाई पैठणकर यांच्यासह सर्वांचे शाल श्रीफळ देऊन सन्मान केला। तसेच झिरवाळ यांनी लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, पत्रकार यांची भेट घेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी राज्यस्तरीय श्रेया IAS शासन मान्य स्पर्धा परीक्षेत प्रथम आल्याबद्दल श्रीकांत कंधारे यांचा व मॅथमॅटिक्स हायलाइट बुक ऑफ रेकॉर्ड 2025 मध्ये ॲबॅकस गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मयाचे विमोचन पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले। यावेळी पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते कुणबी मराठा जात प्रमाणपत्राचेही वितरण करण्यात आले। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।